लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुलगा हर्षवर्धन पोलिसांच्या ताब्यात. जमीन फसवणूक व बेकायदेशीर सावकारी प्रकरणाला वेग, पत्नी फरार, तपास तीव्र. नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून पोलिसांनी त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अशोक खरात यांना 18 मार्च 2026 रोजी महिला लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता नवीन फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे गंभीर आरोप समोर आले आहेत. शिर्डी परिसरातील एका शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन फसवणुकीद्वारे आणि बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अशोक खरात हे मुख्य आरोपी असून त्या आधीपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान पोलीस कारवाईपूर्वीच अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. तिला अटक करण्यासाठी तपास यंत्रणांनी त्यांच्या तृप्तबाल बंगल्यावर छापा टाकला, मात्र ती तेथून पसार झाल्याचे निष्पन्न झाले. पत्नी फरार असल्याने आणि प्रकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.